श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती. जन्मेजया, ज्या वेळेला आपल्याला पुत्र व्हावा म्हणून स्वतः हरिश्चंद्र राजाने वरुणदेवाला नवस केला, त्या नवसाच्या प्रभावाने कालांतराने उत्तम असा पुत्र प्राप्त झाल्यावरती तो नवस हरिश्चंद्राने फेडावा म्हणून स्वतः वरुण राजाची स्वारी 2-3 वेळा राजाकडे आली. पण हरिश्चंद्र राजाला पुत्रमोह आवरेना. त्याने अनेक वेळा वरुण देवतेला परत पाठवलं. पण अगदी ज्यावेळेला हरिश्चंद्र पुत्र रोहित याला सुद्धा मृत्यूची भीती वाटायला लागली, तोही घरातून न सांगता निघून गेला. हे वरुण राजाला कळालं. तेव्हा वरुण राजाने याच हरिश्चंद्र राजाला तुला जलोदर होईल असा शाप दिला. शापाचा परिणाम राजाची पीडा वाढली. ही बातमी ज्यावेळेला रोहितला कळाली, त्यावेळेला आपल्या पित्याला भेटावं म्हणून तो आपल्या पित्याला भेटण्यासाठी निघाला खरी, पण स्वतः इंद्राने त्याला अडवलं. इंद्राची स्वारी रोहितला म्हणाली, हे रोहित, साहसं कृतवान राजा पूर्वं यत् कथितो मखः वरुणाय प्रतिज्ञातः पुत्रं कृत्वा पशुं प्रियं गते त्वयि पिता पुत्रं बद्ध्वा यूपे घृणः पुनः पशुं कृत्वा महाबुद्धे वधिष्यति व्यथातुरः. अरे राजपुत्रा, तुझ्या पित्याने पूर्वी वरुण देवाला नवस केला होता. तो असा होता की वरुणाला प्रसन्न करण्यासाठी नरमेध यज्ञ करून मुलाचा त्यात तो बळी देईल. खरोखरच त्यांनी हे मोठंच धाडस केलं. पण आता तू जर परत गेलास तर वरुण शापातून मुक्त होण्यासाठी राजा तुला तात्काळ बळी दिल्याशिवाय राहणार नाही. हे तुला समजत नाही का? इंद्राने अशी भीती घातली. तेव्हा महामायेच्या मायेमुळे भुरळ पडून तो रोहित तिथेच थांबला. नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा पित्याच्या प्रेमापोटी घरी परत जाण्याचा तो निश्चय करू लागला, तेव्हा तेव्हा इंद्र येऊन त्याला परावृत्त करत होता. राजाला व्याधी असह्य झाली. तेव्हा त्याने आपले कुलगुरू वशिष्ठ यांना विचारलं, गुरुदेव, या रोगामुळे मी ह्या जीवनाला अत्यंत कंटाळलोय. आता वेदना सहन होत नाही. मी काय करू? आपण यातून माझी सुटका व्हावी याच्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. माझे प्राण वाचवा. काकुळतीला आलेल्या हरिश्चंद्र राजाची प्रार्थना ऐकली. त्यावेळेला महर्षी वशिष्ठांची स्वारी राजाला म्हणते, शृणु राजन्नुपायोस्ते रोगनाशं प्रतिस्तुतः त्रयोदशविधा पुत्रा कथिता धर्मसंग्रहे. राजा, हे बघ, या रोगामुळे तू कंटाळलाय. तुझा रोग नष्ट होण्यासाठी मला एक उपाय सुचत आहे. नवसाची फेड करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तथापि धर्मशास्त्रामध्ये पुत्राचे सुद्धा 13 प्रकार सांगितले. पुत्र एकच नाही तर 13 प्रकारे पुत्र आपल्याला प्राप्ती होऊ शकते. 13 पुत्र आपले आहेत. तस्मात् क्रीतं सुतं कृत्वा यजस्व मखमुत्तमम. हे बघ, धर्माने सांगितलेले 13 पुत्र, यातला एक पुत्र तू देऊन तुझी सुटका करून घेऊ शकतो. द्रव्यं दत्वा यथोदिष्टा मानयस्व द्विजोत्तमम.
एवं कृते मखे भूप रोगनाशो भविष्यति वरुणोऽपि प्रसन्नात्मा भविष्यति यथा सुखम. ऐक राजा, धर्मशास्त्राने 13 पुत्र सांगितलेत. स्वतःचा औरस, अनौरस, दत्तक घेतलेला, मानसपुत्र विकेत घेतलेला आदी आदी. हे बघ, एक तर पर्याय असा आहे की भरपूर पैसे देऊन एक उत्तमपैकी ब्राह्मणाचा मुलगा विकत घे आणि यज्ञ करून त्याचा बळी दे, म्हणजे वरुण देव प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुझा रोगसुद्धा दूर होईल. राजाने हे ऐकलं. राजाने मंत्र्यांना बोलावून सांगितलं की आपण हुशारीपणाने एवढं काम करा. ते असंच की काहीही करून एक चांगलासा ब्राह्मणाचा मुलगा शोधून आणा. जर कोणी ब्राह्मण पैसे घेऊन आपला मुलगा विकायला तयार असेल तर तो मागेल तेवढे धन देऊन मुलगा विकत घेऊन या. मग यज्ञासाठी असा मुलगा हवा आहे. हे काम झालंच पाहिजे. खर्चाची काळजी करू नका. त्या पित्याला सांगा की आम्हाला यज्ञात बळी देण्यासाठी तुमचा मुलगा पाहिजे. आज्ञा झाली. मंत्री निघाला. राजा घरोघरी गावोगावी शोध घेत राजाचे मंत्री निघाले. शोध घेता 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 त्यांच्या लक्षात आलं की राज्यामध्ये अजिगर्त नावाच्या एका दरिद्र ब्राह्मणाला 3 मुलं आहेत. मंत्र्यांनी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य दिले आणि त्याचा शुनशेप नावाचा मधला मुलगा त्याला बरोबर घेतलं आणि ते राजाकडे आले. राजाला आनंद झाला. यज्ञाची यथासांग तयारी झाली. यज्ञाला सुरुवात झाली. त्याच वेळेला योगायोगाने तिकडून विश्वामित्र मुनी जात असताना खांबाला बांधलेला आणि रडणारा शुनशेप त्यांना दिसला. त्यांना त्याची दया आली आणि ते राजाला म्हणाले, या निरागस बालकाला बळी देण्याचं धाडस करू नकोस. तू याला सोडून दे. माझी तुला विनंती आहे, कारण तसं करण्यात तुझं कल्याण आहे. याचा आक्रोश ऐकून माझ्या मनात दया उत्पन्न झाली आहे. तू माझा ऐक राजा आणि याला मुक्त कर. हे बघ, पूर्वी सत्वशील राजे स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने दुसऱ्याच्या रक्षणासाठी स्वतःचा देह खर्ची घालत होतं. उलट तू मात्र आपल्या देहसुखासाठी या ब्राह्मण बालकाच्या जीवावर उठलाय. केवढं मोठं पाप आहे हे. तू यावर विचार कर आणि असं पाप न करता या मुलाला सोडून दे. प्रत्येकाला आपलं शरीर प्रिय असतं. याचं प्रत्यक्ष उदाहरण स्वतःवरून ओळख आणि माझं सांग ऐक. महर्षी व्यासांची स्वारी म्हणते, जन्मेजया, विश्वामित्रांच्या विनंतीला राजाने न जुमानता स्वार्थापोटी त्या मुलाला सोडलं नाही. त्यामुळे ऋषींना हरिश्चंद्राचा प्रचंड राग आला. मग महातपस्वी विश्वामित्रांनी त्या बालकावरील करुणेपोटी त्याला वरुण मंत्राचा उपदेश केला. त्यानेही जीवाच्या भीतीने त्या मंत्राचा मोठ्याने जप सुरू केला. त्या मंत्राच्या प्रभावाने थेट वरुण देवांची स्वारी तिथे प्रगट झाली आणि त्यांनी स्वतः त्या पुत्राला बंधनमुक्त केलं. फक्त पुत्रालाच नाही तर राजाला सुद्धा त्या रोगातून मुक्त केलं आणि ते वरुण देवांची स्वारी स्वस्थानी गेले. बालकाचा जीव वाचला याचा विश्वामित्रांना फार आनंद वाटला. पण हरिश्चंद्राने त्यांचं सांगणे न ऐकल्यामुळे अपमानाचे शल्य त्यांच्या मनात रुतून बसलेले होते. पुढे कथा अशी झाली की राजा हरिश्चंद्र शिकारीसाठी वनात फिरताना एका रानडुकराच्या मागे लागला. त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण करून विश्वामित्रांनी राजाजवळ जाऊन याचना करून आणि वचनात गुंतवून त्याचं सर्व राज्य आणि वैभव काढून घेतलं. त्यामुळे कष्टात काळ कंठणाऱ्या यजमान हरिश्चंद्राला पाहून वसिष्ठांच्या मनात अत्यंत कळवळा उत्पन्न झाला. एकदा त्यांची आणि विश्वामित्रांची गाठ पडली असता ते म्हणाले, अरे दुष्ट बुद्धीच्या नीच क्षत्रिया, तुझा ब्राह्मण वेश फुकट आहे. तुझा धर्म बगळ्याप्रमाणे, तसाच तू ढोंगी आहे आणि गर्विष्ठ आहे. तुझे ध्यानसुद्धा बगळ्यासारखेच आहे, तरी तू आता बगळाच हो. असा शाप ऐकल्यावर विश्वामित्रांनी चिडून वसिष्ठांना उलटा शाप दिला की मी जोपर्यंत बगळा असेल तोपर्यंत तुम्हीसुद्धा आडी नावाचे पक्षी होऊन राहाल. असे दोघांनी परस्परांना शाप दिले. ते एका सरोवराच्या काठी आडी आणि बगळा होऊन जन्मले. मग दोघांनी 2 वृक्षांवर आपापली घरटी बांधली. पण पूर्वीचे वैर न विसरल्यामुळे दोघेही दिवसरात्र मोठमोठ्याने चित्कार करून परस्परांशी भांडू लागले. चोचींनी आणि नखांनी एकमेकांवर वार करायला लागले.
त्या जखमांमुळे रक्तस्राव होऊ लागला. पळसाच्या फुलांप्रमाणे दोघेही लाल बुंद व्हायला लागले. अनेक वर्ष गेली. राजा, अनेक वर्ष गेली. हे ऐकल्यावरती जन्मेजयाने उत्सुकतेने विचारलं, महाराज, मग ते दोघं पुढे शापमुक्त कसे झाले? ते मला सांगा, कारण ते ऐकण्याची माझी उत्कंठता आहे. महर्षी व्यास म्हणाले, राजा, त्यांना तसं निरंतर लढताना पाहून लोकपितामह ब्रह्मदेव यांना दया आली. मग ब्रह्मदेवांनी सर्व देवांना बरोबर घेऊन त्या सरोवराजवळ येण्याचं केलं. तिथे त्यांनी दोघांची समजूत काढली. त्यांना युद्धापासून परावृत्त करून शापमुक्त करण्याचा प्रयत्न केलंय, शापमुक्त केले. नंतर तो दोघांचे सख्य करून ब्रह्मदेवांची स्वारी हंसावर बसून निघून गेली. दोघं ऋषी आपापल्या स्थानी निघून गेले. वशिष्ठ आणि विश्वामित्र प्रजापतीच्या उपदेशाप्रमाणे वैर सोडून मैत्री करून आपापल्या आश्रमात गेले. राजा, असं ध्यानात घे की जर मित्रावरुणीचा पुत्र वशिष्ठ विश्वामित्राशी उगीच चढला तर या विश्वात मानव, दानव किंवा एखादा देव तरी अहंकार जिंकलेला असा सापडेल का? अरे, चित्ताची शुद्धी तर मोठमोठ्या महात्म्यांना सुद्धा साधत नाही. फार कष्टाने प्रयत्न करावे लागतात या चित्ताच्या शुद्धीसाठी. म्हणून लक्षात ठेव, चित्तशुद्धी नसली तर तीर्थयात्रा, दान, धर्म, तपश्चर्या किंवा इतर धर्मसाधनं काही उपयोगाची नाही. शरीरधाऱ्यांनी श्रद्धा सात्विक, राजसी आणि तामसी 3 प्रकारची आहे ही ओळखली पाहिजे. त्यात सात्विकी श्रद्धा पूर्ण फळ देणारी आहे, पण शुद्ध सात्विक श्रद्धा दुर्लभ आहे. राजसी श्रद्धा अर्धच फळ देते आणि तामसी श्रद्धा निष्फळ आणि अपकीर्ती देते. काम, क्रोध यांच्या अधीन असलेल्यांची श्रद्धा ही तामसी श्रद्धा आहे. म्हणून तर राजा, याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? जर आपल्याला सात्विक श्रद्धेचा आश्रय घ्यायचा आहे तर यासाठी आपण केलं काय पाहिजे? यासाठी करण्यासारखं विशेष आहे राजा. काय तर एवं तु कुर्वतस्तस्य न कदाचित कलेर्भयम् अनायासेन संसारं मुच्यते पातकी जनः. काय केलं पाहिजे तर सत्संग धरावा, वेदांत श्रवण करावं, चित्तातल्या वासना दूर सारून जगदंबेचं ध्यान, देवी नामपि वचसा गृह्णस्तया गुणांस्तुवन्. तिचं नाम घेतलं पाहिजे, तिच्या ध्यानात तल्लीन राहायला पाहिजे. कलीच्या भीतीमुळे माणसाने देवी नामाचा जप करावा, स्तुती, स्तोत्र यांचा पाठ करावा आणि जगदंबेच्या पदकमलांचं ध्यान करीत राहावं. हे केल्यावर कलीला भिण्याचं कारण नाही आणि पापी लोकसुद्धा सहजासहजी संसार बंधनातून मुक्त होतील यात शंका नाही. तर केलं काय पाहिजे? जगदंबेचं नामस्मरण, जगदंबेचं गुणगान आणि जगदंबेच्या कृपेची प्राप्ती. पुढे महर्षी व्यासांनी जन्मेजयाला काय सांगितलं, जन्मेजयाने काय प्रश्न विचारले आणि काय कथाभाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.